मना सर्व ही संग सोडून द्यावा, अति आदरे सज्जनाचा धरावा. जयाचे निसंगे महादुःख भंगे, जनी साधने वीण सन्मार्ग लागे. श्रीराम. सतत कशाची तरी हाव नको त्या गोष्टींची आसक्ती सोडून देऊन सज्जनांची संगत अखंड ठेवावी, त्यातच आपले हित आहे, असा या श्लोकाचा अर्थ सांगता येईल. सन्मार्ग कोणता हे ओळखणे तसे सोपेच. नीट डोळे उघडे ठेवून पाहिले तर सहज समजते. ज्या मार्गावरून संत सज्जन गेले आहेत तो मार्ग सन्मार्गाचा आहे. हाच सन्मार्ग न समजल्यामुळे किंवा कोणी समजावून सांगत असलं तरीही आपलं तेच बरोबर समजल्यामुळे कसं नुकसान होतं हेही तुला माहिती आहेच. त्यासाठी रावण, कौरव, कंस या सगळ्यांच्या गोष्टी आठव. 4 गोष्टी हिताच्या गुजगोष्टी सांगण्यासाठी कौरवांकडे साक्षात श्रीकृष्ण गेले होते की, पण आपलं नेमकं हित कशात आहे हे न समजल्यामुळे कौरवांनी कसा अनर्थ ओढवून घेतला हे तुला माहीतच आहे. एक गोष्ट सांगते, ऐक. एका जंगलात एक वाघ असतो. वाघाच्या डरकाळीला सगळे घाबरतात हे एका गाढवाने पाहिलेले असते. आपणही काहीतरी केलेच पाहिजे, म्हणजे मलाही सगळे वाघासारखेच घाबरतील. ओझ्याचं गाढव म्हणून नुसते सगळे माझी टिंगल करतात, एकेकाला चांगला धडा शिकवतो, असा विचार गाढवाने केला. काय बरं करता येईल असा विचार चालू असतानाच मनातल्या मनात ते म्हणतं, वाघाचंच कातडं पांघरतो म्हणजे बिनबोभाट काम होईल, म्हणजे सगळे चळाचळा कापायला लागतील मला. खूप खटपटी लटपटी करून वाघाचं कातडं मिळवलं त्यानं आणि पांघरून बसलं की ते गाढव. आता खरंच शेतकरी घाबरून गेले. बीत कसे बसे शेतात येत आणि पटपट कामं करून उरकून घरी जात. शेतकरी घरी गेले की हे गाढव शेतात शिरून ताजी ताजी भाजी खाऊन फस्त करत असे. शेतकऱ्यांचे नुकसान होत होते, पण इलाज नव्हता. वाघाच्या पिठीपोटी ते काहीच करू शकत नव्हते. एकदा हे कातडे पांघरलेले गाढव शेतात शिरले आणि झाडाखाली मात्र दुसरे खरे गाढव उभे होते. ते झाडाखालचे गाढव जोरजोरात खिंकाळायला लागताच कातडे पांघरलेल्या गाढवालाही आपल्या मूळच्या ओरडण्याची आठवण झाली आणि तेही जोराजोरात खिंकाळू लागले. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना खरा प्रकार कळताच त्यांनी वाघाचे कातडे पांघरलेल्या गाढवाला पकडून चांगला बेदम मार दिला. शेवटी ते गाढव दूर पळून गेले. म्हणजेच मग जे आपलं काम नाही, जसं आपण होऊ शकत नाही तसं करण्याचा राहण्याचा प्रयत्न केला तर श्रम फुकट वाया जातातच ना. त्यापेक्षा आपल्या अंगात जे गुण आहे तेच जास्त वाढवले तर, म्हणजे क्वांटिटी आणि क्वालिटी दोन्ही वाढवण्याचा प्रयत्न केला तर तुला मागे श्रेयस आणि प्रेयस, दैवी गुण आणि आसुरी गुण या भगवद्गीतेतील शब्दांबद्दल सांगितले होते. त्या आठव बघू जरा. आपल्या हिताचं काय आहे आणि आपल्याला प्रिय काय आहे. जे प्रेयस असेल ते हिताचं असेलच असं नाही, हो ना. तसंच आसुरी दुर्गुण टाकून आपल्याला समर्थांना हवा असलेला उत्तम पुरुष व्हायचा असेल तर नामसाधना आणि आपली कामं नीट मनापासून करणे आवश्यक आहे. पटलं ना. म्हणूनच समर्थ संत सज्जनांची संगत धरा आणि नको त्या विषयांचा संग सोडा असं सतत सांगत आहे. जय जय रघुवीर समर्थ.